आई माझ्या महाविद्यालयात हा स्तुत्य उपक्रम डॉक्टर सहदेव आहेर सर यांनी श्री मुलिकादेवी महाविद्यालयात घेतला. ह्या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुण्या GS महानगर बँकेचे गीतांजलीताई शेळके ह्या लाभल्या व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. सोशल मीडियाचा वापर आपल्या अभ्यासापुरताच करावा, तसेच वेळेचा सदुपयोग करून उच्च भरारी घ्यावी. तसेच या कार्यक्रमाच्या उपप्राचार्या मनीषा गाडेकर, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर, ज्येष्ठ पत्रकार दत्ताजी उनवणे, जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे, मुंबई बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुभाष खनकर, श्रीकांत खोडदे उपस्थित होते. पाहूया बातमी विस्तारपणे. फार्म न्यूज. चहाचा कप आणि डब्याची तयारी आणि मध्येच माझ्यावरचं तिचं ओरडणं, हे सगळं मला कधी कधी साधं वाटायचं. रोज तेच प्रश्न, उशीर का झाला, अभ्यास केलास का, मोबाईल बाजूला ठेव. तेव्हा जी शाळा आहे तिथं मला माझ्या आईने घातलं आणि 20 वर्षात म्हणजे असं एवढं मार म्हणजे कधीच खाल्लं नाही. एवढं मी 2 वर्षात माझ्या आईने मला शिकवायचं ध्यास घेतला आणि ज्या शिक्षक मला बोलले होते की तुमच्या मुलीला काहीच येत नाही वगैरे, त्यांच्याच हाताखाली एक टॉपर 1ली ते 7वी माझं शिक्षण झालं. आई या शब्दाचा फक्त 2च, काळजाची हाक असते आई, निशब्द जाग असते आई, अंतरेची गूढ असते आई, ईश्वराचे रूप असते आई, ईश्वराचे रूप असते आई, लेकराची माया असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते आणि लंगड्याची पाय असते. काही जण आपल्या कधीच पटत नाही, पण ती आपली मैत्रिणीसारखी असते, खूप जीव लावते, लय माया करते. मी आता सध्याला हॉस्टेलवरती राहते, रूमवरती. तिची आठवण खूप येते, पण घरी जाता येत नाही. माझा भाऊ पण बाहेर असतो, घरी गेल्यावरती तिला असं वाटतं का कधी मुलं येतील आणि मुलं येतील म्हणून. आम्ही घरी गेल्या तर 1-2 दिवस राहतो आणि परत तरी शिक्षकांनी तुम्हाला आवर्जून हाक मारली पाहिजे आणि आई वडिलांना एक मान झाला पाहिजे की ही माझी मुलगी आहे, हा माझा मुलगा आहे. तुम्ही ज्याप्रमाणे मैत्रिणीमध्ये वागता ना, तर आपली ड्रेपरी कशी पाहिजे, ड्रेस कसा पाहिजे याचा विचार करायचा. आपण चालताना कसं चालायचं ह्याचा विचार करायचा. 4 मित्रात 4 मैत्रिणीमध्ये बोलताना कसं बोलायचं ह्याचा विचार करायचा आहे. आणि त्यामधूनच आपले संस्कार आपल्या आईने काय दिलेत आपल्याला ते दिसतील. आईला असं वाटत नाही कधीच की आपला कुठंतरी कौतिक व्हावं, कुठं सवळा व्हावं, असं कधीही कुठल्याही आईला वाटत नाही. ती कधीही सांगत नाही की मी माझ्या मुलासाठी हे केलं. ती मुलाला म्हणेल मी त्यासाठी हे केलं, पण बाहेर कधीच म्हणणार नाही की मी तुझ्यासाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या, मी तुझ्यासाठी हे केलंय, मी माझ्या मुलासाठी एवढं केलं आणि मुलांनी काय केलं. या ठिकाणी अनेक मुली भावना झाल्या, आईचं महत्व सांगतात आणि खरोखरच अतिशय याचं वर्णनच करता येणार नाही. आईची माया ही शब्दातीत आहे, तिचं वर्णन नाही करता येणार. अशा पद्धतीनं अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. सरांचं मी कौतुक करतो. त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या देखील एक महिला आहे आणि निश्चितपणे त्यांनी आईची भूमिका बजावलेली आहे. अतिशय गोड असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी वेळ झालेला जास्त वेळ घेत नाही. मी या ठिकाणी या कॉलेजचं आभार मानतो आणि आपणा सर्वांना याविषयी बरेच विद्यार्थिनी असो किंवा माता असो यांनी आपलं मनोगत अतिशय चांगल्या प्रकारे व्यक्त केलं. आईची माया खरोखर अवीट असते आणि त्या मायेला आणि त्या मातेने केलेल्या आपल्या संस्काराला कुठंतरी आपण समाजामध्ये प्रेरणा देण्याचं काम करणं गरजेचं आहे. आणि या कारवाच्या माध्यमातून खरोखर मातेचे संस्कार काय असतात, मातेचं महत्व काय असतं आणि मातेनं आपल्यासाठी आपल्या समाजासाठी काय केलंय याचं साधारण एक संदेश लोकांपर्यंत जाण्यासाठी हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य आहे. त्यानंतर मी आयर साहेबांना धन्यवाद देतो. गेली 11 वर्षापूर्वी या महाविद्यालयात स्थापना झाली. या महाविद्यालयामध्ये आपल्याला जे काही लागलं असलं नसलं ते आईच पाहत असते. मुलांची काळजी आईचं कोणी घेत नाही. मॅडम, ही संकल्पना सुचण्याचं कारण असं की माझं गाव पळसपूर वरती पठार भागावर. आता तुम्हाला निवडकरांना आश्चर्य वाटेल
आमच्याकडे आता पाण्याचं दुर्भिक्ष सुरू झाले. आता इथून पुढचा काळ म्हणजे उन्हाळा कसा जायचा असा प्रश्न आम्हाला पडतो. आणि इथं ज्यावेळेस काम करायला सुरुवात केलं त्यावेळेस एक कॅनॉलचं पाणी बघितलं की मला असं वाटायचं की इथं काही प्रॉब्लेम नाही, सगळं अवेलेबल आहे. मुलांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही, आर्थिक प्रॉब्लेम नाही, मानसिक नाही, शारीरिक नाही, कुठलाच प्रॉब्लेम नाही. परंतु एक दिवस माझ्याकडे एक विद्यार्थिनी आली आणि ती रडून सांगायला लागली की सर मला वडील नाहीत आणि आई थोडीशी मेंटली रिटायर्डेड आहे, म्हणजे वेडसर आहे. म्हटलं का रे बाळ? ती म्हटली वडिलांनी दुसरं लग्न केलंय आणि मग माझ्या आई आणि आम्ही 3 बहिणी आम्हाला वडिलांनी सोडून दिला, आम्ही मामाच्या इथे राहतो. म्हटलं मग माधुरी निश्चित तिचं नाव. ऍक्च्युली ती मुलगी ऑर्फन होती मॅडम. म्हणजे लहानपणी ती लहान असताना तिच्या आई वडील ऍक्सिडेंटमध्ये वारले आणि इथं मग तिच्या आजीने तिचा सांभाळ केला. ती मुलगी या महाविद्यालयामध्ये शिकली. सगळ्या प्राध्यापकांनी त्या मुलीला शिक्षणासाठी मदत केली. बाकीच्या मुली ट्रिपला जायच्या, बाकीच्या मुली जर्नल घ्यायच्या, पण त्या मुलीला ट्रिपला पैसे नसायचे, जर्नलला पैसे नसायचे. मग महाविद्यालयामध्ये दत्तशेठ सारखे पाहुणे आले. मी त्यांना सांगितलं ही मुलगी अशी अशी आहे बघा, तिला आई वडील नाहीत, तिला सहली जायचं पण पैसे नाहीत, तिला जर्नल घ्यायचे पैसे नाहीत, अशी कोणाला तरी विनंती करायची. मग ते म्हणायचे सर जर्नलची किती फी मी देतो, ट्रिपचे किती पैसे मी देतो. एकदा तर काही असं घडलं, मी माझ्या मुलाचं नाटक बघायला आईला घेऊन पुण्याला गेलो होतो आणि येताना आई म्हटली आपण परत येत असताना रांजणगावमध्ये गणपतीचं दर्शन घेऊ. आम्ही दर्शनाला गेलो. दर्शनाला गेल्यानंतर आई म्हटली मला 500 रुपये दे. म्हटलं कशाला पाहिजे? मी आईला बाई म्हणतो. ती म्हटली मला दानपेटी टाकायची. म्हटलं बाई हा देव खूप श्रीमंत आहे, पण माझ्याकडे खूप देव आहेत असे की त्यांना पैशाची गरज आहे. मी ते पैसे आईकडून घेतले आणि इथं आल्यानंतर त्या मुलीला ट्रिपला जाण्यासाठी पैसे दिले. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मला 1,00,000 रुपये तरी मिळाले तरी मिळणार नाही. लग्नाच्या आधी शिक्षण पूर्ण करा, स्वावलंबी पायावर उभं राहा आणि मग लग्न करा. माझ्या आईने माझ्या वडिलांपाशी हट्ट धरलेला होता. त्या काळी माझं 1986 सालचा जन्म आहे. मग 1986 साली 85-86 साली जेव्हा आपण 3-4 वर्षाचं मूल झालं शाळेत टाकतो, त्या काळी तिने हट्ट धरला होता की माझ्या मुलीला इंग्लिश मीडियम मध्येच टाकायचं. पैसे नाही काय नाही. जरी माझे वडील इंजिनियर होते त्या काळी कुठं काम भेटत होते, शेतीवरच सगळं चालायचं. मला एक सोन्याचा दागिना करू नका म्हणे. तर माझ्याबरोबर माझे चुलत भावंड सुद्धा त्यांनी इंग्लिश मीडियम मध्ये शिकवले. ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि आजपर्यंत ती एकही दागिना घालत नाही सर. सगळं शिक्षणावर. आणि मी खरंच खूप नशीबवान आहे, कारण शिक्षणाचं महत्व तितकं आहे. मराठी सुद्धा तितकीच तुमची चांगली पाहिजे. तिने त्याबरोबर माझी ही पण काळजी घेतली की मी आज पोरीला इंग्लिश मीडियम मध्ये टाकलेलं आहे, तिचं इंग्लिश उत्तम होईल, पण तिला 1 ते 100 मराठीत बोलताच आलं पाहिजे, तिला मराठीचा उच्चार नीट करताच आला पाहिजे, तिला मराठीत नीट लिहिताच आलं पाहिजे. त्याच्यामुळे इतक्या वर्षात कोणाला जाणवलं नसेल की मी इंग्लिश मीडियम मधली आहे की मराठी मीडियम मधली आहे. आईची दूरदृष्टी फार महत्वाची असते आणि आई सांगेल ते ऐकलं पाहिजे. स्वतःचे ओपिनियन्स काय असेल ते तुम्ही नक्की मांडले पाहिजे. मला काय वाटतं ते तुम्ही नक्की सांगितलं पाहिजे. आता ह्या शाळेत BA आहे, BSc आहे, कम्प्युटर सायन्स आहे. तर कॅक्टसचं गार्डन देखील मी बघितलं. सरांनी गार्डन दाखवलं, खूप सुंदर गार्डन आहे. खरंच निघून सारख्या शहरात एवढं छान सुंदर आहे म्हणजे मला इतका आनंद झाला की बस. आणि खूप सुंदर ऍक्च्युली